शेतकरी मित्र नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. तसेच शेतकरी मित्रांनो, आज आपण बघत आहे की बाबा ऊस शेतीचे बरेच आपण भाग बघत आहे. तर ह्या भागामध्ये आज आपण बघणार आहे की बाबा बॅक्टेरियाचा वापर कसा करायचा आहे, ह्याचे काय फायदे होणार आहेत आपल्याला. बायो फर्टिलायझर ज्याला म्हटलं जातं, तर हे का वापरायचं आहे, ह्याचे फायदे काय काय आहेत, कसं यूज करायचं आहे, ह्याचं बेनिफिट काय होणार आहे, किती वापरायचं आहे, कुठल्या स्टेजला वापरायचं आहे, सगळं बघणार आहे आपण. वेगवेगळी चर्चा करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे ते चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. त्याचसोबत जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून आम्ही जे काही हे काम करतो कृषी उद्योग बनवण्यासाठी, तर हे काम तुमच्यापर्यंत पोहोचू दे, तुमचा अभ्यास होऊ दे, आम्ही जे नॉलेज घेतलेलं आहे ते नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचू दे, आमची प्रॅक्टिस तुमच्यापर्यंत पोहोचू दे. तुम्ही सुद्धा अशी चांगली प्रॅक्टिस करत जावा. बोरगावे टेक्नॉलॉजी शेतीमध्ये संशोधन, मार्गदर्शन, भरपूर उत्पादन, नवनवीन संकल्पना, फक्त आणि फक्त शेतकरी प्रगतीसाठी. तर शेतकरी मित्रांनो, ऊस हे तुम्हाला माहिती आहे खूप सारं खादाड पीक आहे आणि पर एकर आपण 100 टनाचं टार्गेट घेऊन ऊसामध्ये काम करत असतो. बरेच शेतकऱ्यांचं स्वप्न असतं की बाबा 100 टन उत्पादन काढायचं आहे. बरेच केमिकलचे खताचे खर्च वाढलेले आहेत आणि ह्या खर्चामध्ये की बाबा सॉइल सुद्धा ही आपल्याला जी गॉड गिफ्ट आहे, तर ही सॉइल बायोलॉजी सुद्धा सुधारली पाहिजे. सॉइलचं लाईफ चांगली राहिली पाहिजे. सॉइलची बायोलॉजी चांगली असेल तर आपटेक चांगलं करून घेतं, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन येतं आपल्याला. आणि पुढचं भविष्यात पीक करताना सुद्धा जमीन नापीक न होता हाय सॉइल मध्ये आपण परत चांगली पिकं घेऊ शकतो. तर हे करत असताना बायो फर्टिलायझरचा खूप चांगला रोल होतो. आणि ज्यावेळेला आपण सॉइल टेस्टिंग करतो तर सॉइल टेस्टिंग मध्ये आपल्या जमिनीमध्ये जे काही अवेलेबल न्यूट्रिशन आहे तेच दाखवतं. पण हे न्यूट्रिशन आपल्या सॉइलला लागण्यासाठी, सॉइलला अवेलेबल होण्यासाठी, झाडांना सॉइलमधनं पिकांना अवेलेबल होण्यासाठी, मुळाच्या माध्यमातून अपटेक होण्यासाठी काही बॅक्टेरियाचा वापर केला जातो. तुम्ही ऐकलं असणार आहे बरेच की बाबा बॅक्टेरिया सोडा, ऍसिटोबॅक्टर सोडा, पीएसबी सोडा, केएमबी सोडा, हे सोडा तुम्ही ऐकलं असणार आहे, मायक्रोरायझा सोडा, हे सगळ्या गोष्टी ऐकणार असणार. पण त्याच्या आधी आता बरेच शेतकऱ्यांना वाटतं की मी खूप डीप व्हिडिओ टाकत असतो, मुद्द्याचं बोला, बरेच सांगतात. पण शेतकरी मित्रांनो, आम्ही जे काय म्हणतो की कृषी उद्योग झाला पाहिजे, तर ह्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला सगळं नॉलेज आलं पाहिजे. आम्ही जे काय ऐकलंय, आम्ही जे काय वाचलंय, आम्ही जे अनुभव घेतल्यात ते तुमच्यापर्यंत डीप पोहोचलं पाहिजे. तुम्ही डीप अभ्यास केला तर त्या गोष्टी समजणार आहेत तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, सॉइल बायोलॉजी कशी असते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि मेन मुद्द्याकडे जातो आपल्याला. तर सॉइल बायोलॉजीमध्ये शेतकरी मित्रांनो लाईफ सायकल असते, जसे की तुम्ही ऐकलेलं आहे की बाबा वेगवेगळी लाईफ सायकल असते. त्या लाईफ सायकलचा जर काय विचार केला आपण, तर जसं जीवन नैसर्गिक लाईफ सायकल असते की बाबा घार नंतर घार सापाला खातं, साप उंदराला खातं, उंदीर वेगवेगळ्या गोष्टी खातं, किड्या मुंग्या खातं. तसंच सॉइल बायोलॉजीमध्ये पण लाईफ सायकल असते शेतकरी मित्रांनो. जे काय पहिला त्या सॉइल बायोलॉजीमध्ये शेतकरी मित्रांनो जे काही मायक्रोब्स सुरुवातीला येतात, की मायक्रोब्स म्हणजे तुम्ही माहित असणार. आता मायक्रोब्स म्हणजे काय, तर मायक्रोब ज्या वेळेला आपल्याला पहिला पाऊस पडत होता त्यावेळेला एक वास यायचा, आपल्याला ऍक्टिव्ह व्हायचे, तर त्याचा वास यायचा. तर ते वास अतिशय सुंदर आपल्याला जाऊन मातीत खाऊ काय वाटणार. तर हे मायक्रोब्स सुप्त अवस्थेत ना ऍक्टिव्ह अवस्थेत येत होते. तर हे जे काही मायक्रोब्स असतात शेतकरी मित्रांनो, हे मायक्रोब्स कशावर जगतात, कुजलेला पाला पाचोला, शेण, काय जे काय आहे आपल्याला की कुत्रं मरून पडलंय, तुमची किडं मरून पडल्या, जे काय आहे या सगळ्या गोष्टीवर हे मायक्रोब्स फायर करतात, तिथं जातात, त्यांना खातात आणि त्याची उत्पत्ती वाढत राहते. तर हे पहिला लाईफ सायकलमध्ये त्यांचा रोल आहे. त्यानंतर रोल येतो की प्रोटोजा आणि निमॅटोड्स. प्रोटोजा निमॅटोडचं खाद्य काय आहे, हे मायक्रोब्स आहेत. ज्यावेळेला मायक्रोब्सला प्रोटोजा निमॅटोड खातील तर त्यांची संख्या वेल डेव्हलप होतील. आणि प्रोटोजा निमॅटोडला कोण खातात, तर बॅक्टेरिया खातात. तर आपल्या बॅक्टेरियाचा रोल, बॅक्टेरिया कुणाला खात असतात, प्रोटोजा निमॅटोडला खात असतात. आणि ह्या बॅक्टेरिया ज्यावेळेला प्रोटोजा निमॅटोड भरपूर प्रमाणामध्ये खायला मिळतील त्यांना, तर त्यांच्या विष्ठेतनं बॅक्टेरियाच्या, आपले कुठलाही असू दे, ऍसिटोबॅक्टर असू दे, फॉस्फरस सोल्युशन, पोटॅश मोबिलायझिंग असू दे, ह्यांच्या विष्ठेतनं जे काही आपल्याला मिळतं ते अवेलेबल स्वरूपात आपल्याला न्यूट्रिशन मिळत असतात. तर हे न्यूट्रिशन आता कसं रेडी आपल्याला बाबा की 19-19-19 12-61-0 जसं रेडी सोडलोय, झाड लगेच ऍक्सेप्ट केला. तर हे जमिनीमध्ये सॉइल ही बायोलॉजी डेव्हलप व्हावी लागते. म्हणून त्यासाठी मग ऑर्गॅनिक कार्बनचा रोल मोठा आला. मग त्या ऑर्गॅनिक कार्बनसाठी आपण ऐकलेलं आहे की बाबा शेणखत घाला, गांडूळ खत घाला, हे वेगवेगळे हाडामासा चुरा घाला, हे वेगवेगळ्या गोष्टी जे काय ऐकल्यात आपण, तर त्याचा बेस हा मागचा हा असा आहे. तर ह्या बेसला धरून पुढे जावं लागतं. तर मग आता मार्केटमध्ये रेडी बॅक्टेरिया मिळतात खूप साऱ्या, तर आपल्याला हे रेडी बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे. पण सॉइल बायोलॉजी सुधारत असताना ह्या गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजेत. ज्यावेळेला रेडी बॅक्टेरिया सोडतो तर ह्या रेडी बॅक्टेरियाला तिथं पोषक तिथं वातावरण झाले पाहिजे, बॅक्टेरिया सूट झाले पाहिजेत. दुसरं महत्वाचं की बऱ्याच लोकांचा गैरसमज काय काय ते पण हळूहळू बोलू आपण. तर हा गोष्ट महत्वाचा आहे. तर सॉइल बॅक्टेरिया सोडत असताना शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये केमिकल बरोबर आता बऱ्याच लोकांचा एक
अभ्यासाचा भाग आहे की बाबा केमिकलवर बॅक्टेरिया सोडायचं काय नाहीये. तर डायरेक्ट सोडणं तसं घातकच आहे की बाबा तसं केमिकल आणि बॅक्टेरिया एकमेकांना घातक नसतात, पण काही वेळेला बाबा त्याचं ऍसिडिक प्रमाण असणं किंवा ह्याच्यामुळे मरू शकतात. न्यूट्रिशनमुळे बॅक्टेरिया मरत नाहीत. बॅक्टेरिया मरायचं कारण फक्त फंगीसाईड आहे शेतकरी मित्रांनो. जे काय आपण बाबा म्हणजे साप, कार्बॅन्डॅन्झिम, मँकोझेब हे जे काही आपण बुरशीनाशक वापरतो, ह्या बुरशीनाशकमुळेच बॅक्टेरिया मरू शकतात आपल्याला. इतर कुठल्या गोष्टीमुळे न्यूट्रिशनमुळे मरत नाहीत. तुम्ही आता डीएपी बरोबर 10-26 बरोबर वापरलो कदाचित, तर त्यावेळेला त्यामध्ये काही ऍसिडिक प्रक्रिया असतील किंवा हीट तयार झालं किंवा इतर गोष्टीमुळे बॅक्टेरिया मरू शकतात. पण डायरेक्ट न्यूट्रिशनमुळे कधी बॅक्टेरिया मरत नसतात. हा आमचा वैयक्तिक अभ्यास आहे, वैयक्तिक स्टडी आमची आहे. पण त्याचा रोल प्रत्येकाचं वेगळं म्हणणं आहे, तर ते चर्चेचा वेगळा भाग आहे तो. पण सोडणं तसं घातकच आहे. पण जेवढा आपण त्याला ह्याचा बेस देऊ किंवा शेणखताचा, गांडूळ खताचा, भट्टी लावून जेवढं टाकू तर तेवढं चांगलं आहे. तर आता विषय लांब भरकटत देण्यापेक्षा एवढं नॉलेज सफिशियंट आहे. तुम्ही हे नॉलेज एवढं समजून घ्या. तर सोडत असताना कशा पद्धतीने सोडलं पाहिजे. तर आता आपण सोडत असताना वेगवेगळी पद्धत आहे की बाबा ज्यांना कुणाकडे बाबा स्वतःचं शेणखत, गांडूळ खत आहे, तर त्याने सुरुवातीलाच तुम्ही शेणखत, गांडूळखत हातरून घ्या. त्याच्यावर बॅक्टेरिया सोडा तुम्ही. त्यामध्ये ऍसिटोबॅक्टर, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे 3 बॅक्टेरिया महत्वाच्या. आणि व्हॅम, मायक्रोरायझा फंगस ही एक सोडलं. ह्याचं तुम्ही पाण्यामध्ये द्रावण तयार करून घ्या आणि सगळीकडे विस्कटा आणि कालवून घ्या चांगलं. आणि त्याच्यावर झाका, त्याच्यावर ऊन पडणार नाही, हीट तयार होणार नाही अशी काळजी घ्या, जेणेकरून त्याचं काउंट वाढेल, त्याचं डेव्हलपमेंट चांगले होईल आणि जमिनीमध्ये इझी जाऊन ते पसरतील. ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे. बॅक्टेरिया आता हळूहळू आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली, ड्रिपची टेक्नॉलॉजी आल्या. तर हे जे स्टॉक केलेलं आहे, तर तुम्ही ज्यावेळेला आपण लावण करतो त्यावेळेला टाकून तरीच खूप चांगला रिझल्ट देतो आपल्याला. हळूहळू पुढेही त्याचे खूप चांगले रिझल्ट येत राहतात आपल्याला. आता ज्या वेळेला शेतकरी मित्रांनो आपल्याकडे ड्रिप वगैरे आहे, तर आपण ड्रिपनं सुद्धा सोडू शकतो. किंवा आता असा विषय होता काही वेळेला आपल्याला की बाबा मग बाळ भरणी करणार असतो, तर बाळ भरणीला बॅक्टेरियाचा डोस टाकला तरी चालू शकतो. किंवा भरणीला डोस टाकणार आहे, तर भरणीला डोस हेवी असतो आपल्याला. 5-5, 6-6 पोती केमिकलच्या असतात, मायक्रोन्युट्रिएंटच्या असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर त्यामध्ये टाकण्यापेक्षा ते टाकून झाल्यानंतर बाबा किंवा आता भरणी होऊन याला आता 15 दिवस झालेत, अजून 15 दिवसांना आपण परत हाय असं शेणखत, गांडूळ खतामध्ये मिक्स करून जर का आपण टाकून घेतलो मधी आणि थोडं मातीआड झालं नकळत, तर अतिशय चांगला त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर हे का टाकायचं आहे किंवा जमिनीमध्ये किंवा जे काही न्यूट्रिशन टाकले आपण ते अपटेक व्हायला, सॉइल बायोलॉजी सुधारायला ह्याचा खूप चांगला रोल असतो. त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण आता ऍडव्हान्स झालेला आहे, ड्रिपनं आपण जेवढं सोडू तर ड्रिपनं सुद्धा सोडू शकतो. बरेच लोक स्लरी सोडत असतात, स्लरीच्या माध्यमातून सोडला तरी सुद्धा चालू शकतं. अतिशय चांगले रिझल्ट येतात. फक्त तुमचं ड्रिप कुठं चॉकअप होणार नाहीये, ड्रिपच्या पूर्ण रूट झोन मध्ये जाईल. ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे करत असताना शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला म्हटलेलं आहे की बाबा 4 बॅक्टेरिया खूप महत्वाचे आहेत ह्यामध्ये. ऍसिटोबॅक्टर, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, ह्या 3. आणि 4थं मायक्रोरायझा. मायक्रोरायझा काय करतं की मायक्रोरायझा सेल्फ रूट डेव्हलपमेंट करतं. मुळाच्या सानिध्यात गेलं की मुळाला पंक्चर करतं आणि स्वतःचा सेपरेट मुळं बाहेर काढतं. तर ह्या माध्यमातून सेल्फ रूट डेव्हलप होतं, मुळाचं जाळं बनतं. जे काही न्यूट्रिशन आहे जमिनीतले ते सगळं उचलून घ्यायचं, अपटेक करायचं काम करतं. मग त्यामध्ये एंडोमायक्रोरायझा खूप चांगला रोल करतो. ऍक्टोमायक्रोरायझा बऱ्याच लोकांच्याकडे असतो, पण एंडोमायक्रोरायझा सेल्फ रूट डेव्हलपमेंट करायचं काम करतो, तोच महत्वाचा रोल करत असतो. तर तुम्ही त्याचा वापर करा. आता शेतकरी मित्रांनो आपली जी लॅब आहे तर त्या लॅबमध्ये आपण एनपीके कॉन्सर्शिया तयार केला जातो. एनपीके त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे 3 बॅक्टेरिया आहेत. खूप चांगला आहे. आणि ह्याचा बेस मी तुम्हाला म्हटलं की बाबा कशा पद्धतीनं हे जीवाणू टिकण्यासाठी, जीवाणू राहण्यासाठी आणि जमिनीमध्ये जाऊन स्वतः बिल्टअप होण्यासाठी रोल असतो. तर तो त्याचा बेस आपण प्रोटीन बेस. पण प्रोटीन बेसमध्ये पण कसा शेतकरी मित्रांनो की अमिनो ऍसिडचा प्रोटीन बेस असला तर झाडामध्ये काळोखीपणा म्हणजे आता ग्रेप्समध्ये वगैरे तो प्रॉब्लेम होतो. तर अवेलेबल नॅचरल प्रोटीन बेस आपण ह्यामध्ये दिलेला आहे, जेणेकरून झाडामध्ये बॅक्टेरियाचा जमिनीमध्ये जाऊन की इझी फिक्सेशन व्हावं, इझी ते राहावेत जाऊन आणि झाडाला महत्वाचा रोल आहे तो करून द्यावा. तर त्यासाठी तो बॅक्टेरिया आहे. आणि मी जो तुम्हाला म्हटलो की मायक्रोरायझा, तर शेतकरी मित्रांनो हा मायक्रोरायझा आहे. टेक्सरायझा म्हणून येतो आपला. तर टेक्सरायझामध्ये एंडोमायक्रोरायझा आहे जो सेल्फ रूट डेव्हलपमेंट करत असतो. हा बॅक्टेरिया तयार करताना आपण मक्का लावून मक्काच्या मुळावर ह्याचं काउंट वाढवून हा तयार करून परत त्या प्रोटीन बेसमध्ये घालून हा तुम्हाला दिला जातो. अतिशय चांगला बॅक्टेरिया शेतकरी मित्रांनो. हे दोन्ही सोबत टाकला तरी चालू शकतात. हे एकरी 1-1 किलो 2 डोस सफिशियंट आहे शेतकरी मित्रांनो. ड्रिपनं सोडणार असला तरी पूर्णपणे वॉटर सोल्युबल आहे, आपण ड्रिपनं सुद्धा सोडू शकतो. आणि जर का तुम्ही कुठल्या डोसमध्ये शेणखत, गांडूळ खत किंवा निंबोळी पेंट, करंज पेंट ह्या डोसमध्ये सुद्धा 1-1 किलो हे घातला, हे 2 किलो जरी घालून टाकलं तरी ह्याचं अतिशय म्हणजे अतिशय आपल्याला चांगला रिझल्ट येतो. आता शेतकरी मित्रांनो ह्याची किंमत
720 रुपये MRP आहे, पण सर्वसाधारणपणे 600-750 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळतं. 1200 रुपये खर्च आहे, पण 1200 रुपयेमध्ये खूप चांगला रिझल्ट येतो. तर असे ऍप्लिकेशन आपण पर एकरमध्ये 2 ते 4 वेळा जर का केलो आपण वर्षभरामध्ये, तर खूप चांगले आपली सॉइल बायोलॉजी पण सुधारते, ह्याचे रिझल्ट पण चांगले येतात आणि अपटेकिंगला खूप चांगलं काम करतं. तर जे काही टाकलोय ते सगळे लीच आउट न होता सगळे अवेलेबल झाडाला होतील आणि त्याचा खरोखर चांगला रिझल्ट होतील. ह्याच्या आधी कोण वापरला असला तर रिझल्ट आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. वापरणार असला तर जवळच्या तुमच्या तिथं चौकशी करा किंवा आमचे कॉल सेंटरचे नंबर आहेत किंवा आमच्या सहकाऱ्यांचे नंबर आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बॅक्टेरियाबद्दल ह्याच्यापेक्षा डीप बॅक्टेरियाबद्दल मी नॉलेज देऊ शकतो. कुणाची इच्छा असल्यास मला सांगा, मी नक्की व्हिडिओ बनवेन. जर का 20 ते 25 लोकांनी जर का कमेंट बॉक्समध्ये सांगितले की सर अजून बॅक्टेरियाबद्दल अजून डीप व्हिडिओ करा, त्याचा कसा वापर करायचा सांगा, मी नक्की करेन. कारण का स्वतःची आपली खूप चांगली लॅब आहे. ह्या लॅबसाठी आम्ही खूप आधी कामपासून करतो, गेले 10 वर्ष बॅक्टेरियावर खूप चांगलं काम करत आहे आपण. तर हे तुम्हाला अजून त्यात आम्ही खूप सारं नॉलेज देऊ शकतो. तर तुम्ही जे 20-25 लोकांनी जर का कमेंट आले तर मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमचं सर्वांचं प्रेमाने सहकार्य असलं असेल. धन्यवाद.